श्रीराम. जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री समर्थ ब्रह्म चैतन्य कुंडलेकर महाराज जय. श्रीराम समर्थ. ओम नमो जी आत्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपण काल 16 कथा पाहिल्या, सत्य कथा आपण पाहिल्या. त्यामध्ये विविध शिकवणी आपणाला महाराजांनी दिलेल्या आहेत. आज आपण पुढील कथेस सुरुवात करूयात. तर आजची कथा आहे 17वी कथा आहे पारायणाचा उपयोग. पारायणाचा उपयोग. एका बाईला वाचनाची व गाणे म्हणण्याची फार हौस होती. तिने ज्ञानेश्वरीची 108 पारायणे केली. सबंध ज्ञानेश्वरी तिला तोंड पाठ येत असे. तसेच ती स्वतः पदे रचून म्हणे. तिचा गळा गोड असल्यामुळे ऐकणाऱ्यांना आनंद होईल. तिच्या गावी एकदा एक साधू आला. ती दर्शनाला गेली व म्हणाली, आपण माझे एक पद ऐका. तिने जे पद म्हटले त्याचा अर्थ असा होता की, देवा, मी तुझी आहे. माझे सर्वस्व मी आता तुला दिले आहे. तू माझा मालक आहेस. तू मला ठेवशील तशी मी राहीन. मला दुसरे काही नको. तुझे स्मरण तेवढे मला दे. हे पद ऐकून साधूच्या डोळ्यांना पाणी आले व तो बोलला, बाई, हे पद तुम्ही किती वेळा म्हटले असेल? बाईने उत्तर दिले की, आज 10-12 वर्षे लोकांना हे पद मी म्हणून दाखवित आहे. यावर साधूने तिला सांगितले, पद नुसते म्हणून आणि गाऊन पुष्कळ झाले आहे. त्यामध्ये सांगितलेले आता करायचे शिल्लक राहिले आहे. म्हणून ते गाण्याचे कमी करून तुम्ही त्याप्रमाणे वागायला लागा. बाई म्हणाली, आजपर्यंत मला असे कोणी सांगितलेच नव्हते. मी नुसती पारायणे करी. ती बंद करून आता मी नाम घेईन. काय सांगतायत ते? त्यांनी कुठलं पद म्हटलं होतं? त्या पदाचा भावार्थ असा होता की आपण माझे तो भावार्थ असा होता की, देवा, मी तुझी आहे. माझे सर्वस्व मी आता तुला दिले आहे. तू माझा मालक आहेस. तू मला ठेवशील तशी मी राहीन. मला दुसरे काही नको. तुझे स्मरण तेवढे मला दे. तर हा भावार्थ होता. तात्पर्य महाराज सांगतायत की, माणसाने आपल्या अंगी असलेला गुण भगवंताकडे लावला हे खरे, पण पुढे भगवंत राहतो बाजूला आणि आपण त्याचा व्यवहार बनवतो. आपले गुण देहबुद्धीतूनच प्रकट होत असल्याने भगवंताचे स्मरण नसेल तर त्यामुळे आपला अभिमान वाढतच जातो. तर इथे ह्या कथेच्या आधारे, सत्य घटनाच आहे, या कथेच्या आधारे महाराजांनी महाराजांनी जे शिकवण दिलेली आहे की, जे काही गुण असतात आपण ते वापर करतो आणि त्या आधारे आपली सुरुवात होते परमार्थामध्ये. परंतु नंतर त्यामध्येच माणसं अडकतात आणि जे काही आचरण करणं आहे त्या आचरणाकडे लक्ष लागत नाही आणि देहबुद्धीतच अडकून जाणं होतं. हे असं अनेकांचं होतं. जवळजवळ सर्वांचंच त्या पद्धतीने होत असतं. तर इथेही सावधानी सांगितलेली आहे की, आपण जे बोलू, जे ऐकू, जे मननचिंतन करू, जे आपल्याला समजलेलं असेल ते पूर्णतः आचरणात आणण्याचा आपला कसोशीने प्रयत्न असावा. हे इथे महाराजांनी सांगितलेलं आहे. तर अशा हे इथे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा आयुष्यभर नामसाधन पण होईल म्हणा किंवा पारायण होतील, परंतु आचरणात नसेल तर त्याचा म्हणावा तितका खोलवर परिणाम होणार नाही. कुठलंही नाम, कुठलंही मननचिंतन तसं पाहायला गेलं तर वाया जात नाही. परंतु आपणाला जे प्राप्त करायचं आहे तो भगवंत हा त्रिगुणांच्या पलीकडे आहे आणि त्यामुळे तो प्राप्त करण्यासाठी आपणाला आचरण अत्यंत निर्मल होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या सत्वाच्या पलीकडे जायचं आहे. त्यामुळे आपल्याला आचरण आपलं सत्वाच्या पलीकडे घेऊन जाण्याचं
इतक्या तयारीचं आचरण असणं गरजेचं आहे हे इथे. त्यासाठी अत्यंत सावधानी प्रत्येक गोष्टीमध्ये आवश्यक आहे. अन्यथा आपण त्यामध्येच अडकू, ही गोष्ट आहे. आणि त्यामध्ये अडकलो, रजामध्ये अडकलो काय, तमामध्ये अडकलो काय, तसंच सत्वामध्ये अडकलो तरी ते अडकणंच आहे. त्यामुळे आचरण अत्यंत महत्त्वाचं आहे हे इथे महाराजांनी आपणाला सांगितलेलं आहे. आता पुढचा मुद्दा, पुढची कथा आहे 18. आसक्ती मोठी विलक्षण आहे. 18. आसक्ती मोठी विलक्षण आहे. एक चांगला विद्वान वैदिक ब्राह्मण होता. त्याने 4 शास्त्रांचे अध्ययन केले असल्यामुळे लोक त्याला पुष्कळ मान देत. त्याचे लग्न झाल्यावर त्याने आपला संसार थाटला. बाई फार चांगल्या घराण्यातील असल्याने त्यांच्या घरामध्ये अत्यंत शुद्ध आचार व विचार नांदत होते. दुर्दैवाने 2 मुले झाल्यावर ती बाई वारली. मुले लहान होती तरी ब्राह्मणाने दुसरे लग्न केले नाही, परंतु तो व्यसनी बनला. पूर्वीचा त्याचा आचार व विचार पूर्णपणे नष्ट झाला. कालांतराने मुले मोठी झाली आणि बाप म्हातारा झाला. पण बापाने व्यसनापायी पुष्कळ पैसा घालविल्यामुळे गरिबी आली व मुलांच्या शिक्षणाला पैसा उरला नाही. मोठा मुलगा बापाला मारीत असे आणि धाकट्या मुलाला वेड लागले होते. अशी परिस्थिती असून सुद्धा म्हातारा मुलांची काळजी करायचा आणि त्यांना सोडायला तयार नसायचा. तात्पर्य, प्रपंचाची आसक्ती ही मोठी विलक्षण आहे. त्या ठिकाणी चांगल्या विद्वान लोकांचा विवेक देखील फिक्का पडतो. आपल्या मुलाबाळांचा प्रश्न आला की बुद्धीला मोहाचे पटल आल्याप्रमाणे होते. प्रेम असावे, पण ते माझेपणाचे नसावे. माझेपणाचे प्रेम शेवटी दुःखालाच कारण बनते. माझेपणाचे ठिकाणी भगवंताला ठेवावा, म्हणजे व्यवहार उरेल. प्रेम राहील पण त्याने नुकसान होणार नाही. काय सांगतात? प्रपंचाची आसक्ती ही मोठी विलक्षण आहे. त्या ठिकाणी चांगल्या विद्वान लोकांचा विवेक देखील फिक्का पडतो. आपल्या मुलाबाळांचा प्रश्न आला की बुद्धीला मोहाचे पटल आल्याप्रमाणे होते. प्रेम असावे, पण ते माझेपणाचे नसावे. माझेपणाचे प्रेम शेवटी दुःखालाच कारण बनते. माझेपणाचे ठिकाणी भगवंताला ठेवावा, म्हणजे व्यवहार उरेल. प्रेम राहील, पण त्याने नुकसान होणार नाही. तर इथे आहे मी आणि माझं ह्या आसक्ती असल्यामुळे आसक्ती सुटणं अत्यंत अवघड आहे आणि हे इथे आहे. आणि त्याचा सराव अभ्यासानेच आणि ज्ञानानेच आणि भगवंताच्या अनुसंधानानेच, नामानेच ती सुटू शकते. अन्यथा अत्यंत चिवट अशी गोष्ट आहे. तर हे आहे. पुढे सांगतात 19. भगवंताचे नाम व पाप. भगवंताचे नाम व पाप. एका गावामध्ये एक जरा वाह्यात असा तरुण मनुष्य राहत असे. सामान्य लोकांना काहीतरी कारण काढून ताप देणे हाच त्याचा धंदा बनला होता. एक दिवशी संध्याकाळी एक कुलीन बाई देवाच्या दर्शनाला गेली होती. देवाचे दर्शन करून ती सरळ मार्गाने घरी परत निघाली. ती एकटी निघालेली पाहून हा दुष्ट मनुष्य तिच्या मागे लागला. अगदी संध्याकाळची वेळ झालेली असून रस्त्यामध्ये फारसे कोणी नव्हते. घराकडे जाण्यासाठी म्हणून ती गल्लीमध्ये वळली. ही संधी साधून आडवळणावर त्याने त्या बाईच्या पाठीवर थाप मारली. त्याबरोबर तिने घाबरून मागे पाहिले. तिच्या तोंडावर देवीचे पुष्कळ वन होते. त्या माणसाच्या आईच्या तोंडावर अगदी तसेच वन होते. म्हणून त्या बाईच्या तोंडाकडे पाहिल्याबरोबर त्याला एकदम आपल्या आईची आठवण झाली आणि त्याची पापवासना एकदम कमी झाली. तो अगदी शरमून गेला आणि मान खाली घालून मुकाट्याने चालता झाला. तात्पर्य, ज्याप्रमाणे आईच्या आठवणीने त्या दुष्ट माणसाला पापापासून परावृत्त केले, त्याप्रमाणे मोहापासून, लोभापासून, कामापासून भगवंताचे नाम आपल्याला परावृत्त करील. देहाला विटाळ झाला तर स्नान करून तो घालविता येतो, पण मनाला झालेला विकाराचा विटाळ भगवंताच्या नामा वाचून दूर होणार नाही. आपण त्या दृष्टीने नाम घेणे जरूर आहे. असे नाम जो घेईल त्याचे काम झाल्याशिवाय राहणार नाही. नामाची सत्ता केवढी आहे याचा अनुभव आपण जरा घ्यावा. जागरूकतेने, जाणीवपूर्वक आणि नाम होणं आवश्यक आहे. त्या गंभीरतेने नाम होतं. जर आपल्याला आपल्या अंतरी असलेले जे विकार आहेत, मग कुठलेही असो, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे
6 मुख्य विकार आहेत आणि त्यालाच अनुसरून त्याची पिल्लावळं भरपूर आहेत. तर आपल्याला जाणवत असतं आपल्या अंतरी कोणता विकार आहे आणि तो आपण जेव्हा नामस्मरण करू तेव्हा एक प्रार्थना पण अवश्य आहे, की प्रार्थना म्हणण्यापेक्षा आपलं आत्मपरीक्षण आवश्यक आहे, की मला माझ्यामध्ये हे आहे आणि ह्या नामाच्या आधारे ते सगळं जळून नष्ट होणार आहे आणि एकाच वेळेला जळतं असं नाहीये, तर हळू करत ते नष्ट होत असतं. परंतु जर आपण आपलं नाम हे ह्या विकाराला जाळणारं आहे, अशी आपली जेव्हा धारणा होत असते आणि हे सत्य आहेच आहे. परंतु आपल्याला त्याचं जागरूकता नसते, ज्ञान नसतं. त्यावेळेला मग टेकन फॉर ग्रांटेड जसं आपण माणसांना घेतो, अनेक वस्तूंना घेतो, तसंच नामाला सुद्धा आपण टेकन फॉर ग्रांटेड असंच वरवरचं घेत असतो. तर त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला त्याची खोली कळते, की याने काय साध्य होणार आहे, तेव्हा त्या सन्मानाने आपण ते घेऊ आणि त्याचा परिणाम आपले विकार विनाश होण्यासाठी नक्कीच होणार असतो. असंही नाम नकळत घेतलं तरी त्याचा परिणाम हा होत असतो. परंतु जेव्हा आवर्जून लक्ष देऊन आपण जसा लहान मुलांना सांगितलं तो लक्ष देऊन अभ्यास कर, तसं थोडंसं गंभीरतेने, जागरूकतेने आणि तन्मयतेने अ, आणि त्याचबरोबरीने सहजतेने सुद्धा आपण जर घेतलं, तर आपणाला आपल्या अंतरातले विकार दूर होण्यासाठी अ, विकार दूर होण्याची गतीसुद्धा वाढू शकते. हे इथे महत्त्वाचं आहे. अ, अन्यथा वर्षोनवर्ष असंच होणार, की वर्षोनवर्ष पारायणं केली, वर्षोनवर्ष जपमाळा केल्या, चांगली गोष्ट आहे. तेही होण्यासाठी भाग्य परंतु जर आचरणात आणण्यासाठी आपणाला ज्ञानासहित आपण कोणतीही गोष्ट करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता पुढे सांगतायत, पुढची कथा आहे 20वी. जगावर प्रेम कसे करावे? जगावर प्रेम कसे करावे? एका गावात एक माता राहत असे. तिला 2 मुलगे होते. दोघांचेही आईवर अत्यंत प्रेम असे. शेतीवाडी व थोडा व्यापार करून ते मुलगे आपले पोट भरीत. एका वर्षी धाकटा भाऊ काही सामान विकण्याकरिता म्हणून दसऱ्याच्या आदल्या दिवशी शेजारच्या गावी गेला. मोठा मुलगा दसऱ्याच्या दिवशी पहाटे 3 वाजता उठला आणि एक पाटीभर फळे घेऊन शेजारच्या गावी जाण्यास निघाला. हेतू असा की सकाळी 10 वाजेपर्यंत फळे विकावी आणि मग घरी येऊन दसरा साजरा करावा. पहाटेची वेळ असल्याने वाटेमध्ये अगदी अंधार होता. डोक्यावर पाटी घेऊन तो लगबगीने चालला असता त्याला कोणाचा तरी जोराने धक्का बसला आणि त्याची पाटी सांडली. त्याबरोबर त्याला मोठा संताप आला आणि ज्याने धक्का दिला त्याला धरून अगदी मोठमोठ्याने शिव्या देत तो बडवू लागला. इतक्यात समोरून एक मनुष्य कंदील घेऊन येत होता. कंदिलाच्या उजेडात आपल्याला धक्का देणारा कोण आहे त्याचे तोंड पाहावे म्हणून त्याने त्या माणसाला पुढे ओढले. पण त्याचे तोंड दिसल्याबरोबर त्याने त्याला एकदम आलिंगनच दिले. कारण आदल्या दिवशी गावी गेलेला त्याचा धाकटा भाऊच तो होता. आपले हे सामान विकून तो दसऱ्यासाठी घरी परत येत होता. आपण ज्याला मारले तो आपला धाकटा भाऊच आहे हे पाहिल्यावर मोठ्या भावाला फार वाईट वाटले आणि तो म्हणाला, जाऊ दे, फळांची काय किंमत आहे? पण मी तुला मारले हे आईला कळल्यावर तिला काय वाटेल? द्वेषापायी मी तुला मारले असे तिला वाटेल का? तिला किती दुःख होईल? नंतर दोघांनी फळे गोळा केली. दोघेही बाजारात गेले आणि फळे विकून दुपारी घरी परत आले. त्यांचा दसरा आनंदात पार पडला. तात्पर्य, मोठ्या मुलाचे आईवर खरे प्रेम होते म्हणून तिचाच मुलगा असणारा जो त्याचा धाकटा भाऊ त्याच्यावर त्याचे प्रेम होते. त्याचप्रमाणे आपण भगवंतावर खरे प्रेम करायला शिकावे म्हणजे त्याने उत्पन्न केलेल्या जगावर आपल्याला प्रेम करता येईल. 2 भावांच्या प्रेमाच्या कथेतनं आपणाला महाराजांनी प्रेमाची शिकवण दिलेली आहे की अशा पद्धतीचं प्रेम असायला पाहिजे. इतकं जागरूक आणि इतकं हळुवार असलेलं असं हे प्रेम आहे की किती हे आहे. मारलं गेलं होतं. चुकूनच मारलं गेलं होतं तरी सुद्धा त्याला विचार आला की आईला जेव्हा कळेल तेव्हा तिला वाईट वाटेल. हे गोष्ट आहे. चुकून मारलं गेलं होतं तरी एवढा विचार केला मोठ्या भावाने आईला होणाऱ्या दुःखाचा. तर हे इथे प्रेमाचीही खूप उत्तम उदाहरण असं दिलेलं आहे. तर त्याच्यामुळे असं इतके हळूवार आपण झालो तर अशा रीतीने आपण भगवंतावर प्रेम करायला शिकलो तर संपूर्ण जगावरती आपलं प्रेम होईल सांगतात.
पुढचं आहे 21वी कथा आहे चांगले वाईट हे शेवटी ठरते. चांगले वाईट हे शेवटी ठरते. एका गावामध्ये एक मनुष्य व्यापार करीत असे. व्यापार साधाच होता, त्यामुळे त्याला फारसे भांडवल लागत नव्हते. काही दिवस सुरळीत चालल्यावर त्याला दरवर्षी बूड येऊ लागले. त्याचा मामा मोठा सावकार असून एका दूरच्या गावी राहत होता. त्या माणसाने मामाकडे जाऊन 100 रुपये उसने आणले. त्यावर काही दिवस व्यापार चालला, परंतु पुन्हा फार मोठे नुकसान झाले आणि त्याला घरदार विकावे लागले. गावामध्ये आता राहण्यात शोभा नाही असे ठरवून तो व त्याची बायको गाव सोडून निघाले. जाता जाता वाटेमध्ये एक लहानसे पण चांगले असे एक मारुतीचे मंदिर होते. त्यामध्ये ती दोघे जण राहू लागली. नवऱ्याने भिक्षा मागून आणावी, दोघांनी ते अन्न खावे आणि भजन पूजनात वेळ घालवावा असा क्रम चालला. त्याप्रमाणे 2-3 वर्षे मोठ्या आनंदात गेली. एक दिवस त्या सावकाराचा मनुष्य गावामध्ये आला. त्याला बघितल्यावर बाईच्या पोटात धस्स झाले. आपण मामाचे 100 रुपये देणे लागतो ते मागण्यासाठी तो आला आहे अशी दोघांची कल्पना झाली. पण तो मनुष्य म्हणाला, तुमचा मामा फार थकला असून सध्या मृत्यूशय्येवर पडला आहे. तुम्हाला काही द्यावे असे त्याच्या मनात आहे, म्हणून तुम्हाला मी घेऊन जाण्यासाठी आलो आहे. हे ऐकून नवरा बायकोचा जीव भांड्यात पडला आणि दोघे जण त्या माणसाच्या बरोबर मामाकडे गेले. त्यांची भेट झाल्यावर मामा म्हणाले, अरे तुझा मी कितीतरी शोध केला. मला तुझ्याशिवाय कोणी नाही हे तू पाहतोस. माझी सर्व संपत्ती घे आणि माझ्या घरात राहा. माझ्या मागे दिवा लागावा एवढीच माझी इच्छा आहे. सावकाराने भाच्याच्या नावाने सर्व संपत्तीचे बक्षीसपत्र करून दिले आणि 4-8 दिवसांनी तो मरून गेला. अचानक रीतीने इतकी संपत्ती मिळाल्याबरोबर त्या माणसाचे डोके ताळ्यावर राहिले नाही आणि लवकरच तो व्यसनी बनला. काही दिवसांनी त्याचे व्यसन इतक्या थराला पोचले की तो 8-8 दिवस घरी येईनासा झाला. ही परिस्थिती पाहून त्या बाईच्या डोळ्याला सारखे पाणी येई आणि ती म्हणे, मारुतीराया, अरे तुझ्या पायापाशी अत्यंत गरिबीमध्ये आम्ही किती सुखी होतो, पण तू हा पैसा दिलास, हा वर न ठरता शाप ठरला. तात्पर्य, कोणतीही गोष्ट घडली की लगेच तिचे सुख किंवा दुःख करू नये. होणारी गोष्ट चांगली का वाईट हे शेवटी तिच्या परिणामावरून ठरत असते. म्हणून गोष्ट घडली की एकदम हुरळून जाऊ नये अशी वृत्ती राहण्यास भगवंताच्या कर्तेपणाची आठवण ठेवावी. तर इथे खूप मोठा बोध आहे आणि असंच होतं आपल्या सर्वांच्याच आयुष्यात थोड्याफार प्रमाणात. तर कुठल्याही गोष्ट महाराज सावधान करत आहे. कुठलीही गोष्ट असेल, कुठल्याही पद्धतीने, आता नुकसान असेल, फायदा असेल, किंवा स्तुती असेल, निंदा असेल, कोणी आपल्याला आपलेपणाने प्रेम करत असेल किंवा कोणी आपल्याला जरी धोका दिला किंवा दुर्लक्ष केलं, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पटकन लगेचच हुरळून जाऊ नये. दुःखाने पण नाही आणि सुखाने पण नाही. नुकसान झालं म्हणून पण खूप हताश होऊ नये आणि फायदा झाला म्हणून पण खूप एकदमच निर्धास्त होऊ नये, हे इथे सांगितलं. अर्थात हे सगळं आचरण करताना अत्यंत कठीण आहे, परंतु थोडासा दुःखात प्रवेश केल्यानंतर तर जाणू शकतं की नाही, आपल्याला आता असं दुःखी होऊन नाही चालणार आहे किंवा आपल्याला हुरळून चालणार नाहीये. एवढं तरी होईल आपल्याला, आपण एकदमच दुःखी होणार नाही, एकदमच हुरळून जाणार नाही, असं होणार नाही. परंतु आपण पहिल्यांदा जर दिवसभर दुःखी होत असू, तर आता 1 तास, 2 तास किंवा अर्धा दिवस किंवा 2-4 तासात आपण आवर्त घ्यायला पाहिजे. हळूहळू करत आपलं जो प्रत्येक गोष्ट साजरी करण्याचा कालावधी आहे तो कमी करत गेलो तर आपण संतुलनात येऊ शकतो. तर हे इथे सांगितलेलं आहे. कारण कुठलं सुख कधी परिवर्तन होईल सांगता येत नाहीये. कुठलीही गोष्ट, आता जी एखादी धडधाकट गोष्ट वाटते, ती कालांतराने तिचं स्वरूप काय असेल बिलकुल सांगता येत नाही. तर त्याच्यामुळे, किंवा आत्ता एखादं नुकसान झालेलं वाटतंय, परंतु त्यातनंच पुढे काही चांगलं घडेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक परिस्थिती ही बदलणारी असते आणि त्यामुळे लगेचच किंवा त्याच्यात बुडून जाऊ नये किंवा त्याच्यातच गुंग होऊ नये, हे इथे सावधान करत आहेत. आणि असं आपण त्याच्यात वाहून जाणार नाही, ह्यासाठीच भगवंताच्या कर्तेपणाची, मी करता नसून भगवंत करता आहे, याची आठवण पाहिजे. आता ह्या जो मामाने पूर्ण संपत्ती दिल्यानंतर हा भाचा पूर्ण विसरून गेला आणि
ते त्याच जागी जर भगवंताचं अनुसंधान असतं, की मला देवाने 2 वर्ष ते मारुतीच्या मंदिरात राहिलेत बाहेर, गावाबाहेर. तर असं डोक्यात विचार आला असता, की बाबा मारुतीरायानेच आता व्यवस्था केली, तर तो व्यसनी झाला नसता. आहे त्या आहे त्या जे काही प्राप्त झालेलं आहे, त्याला जसं प्राप्त झालेलं आहे, कोणी मामानेच त्याला संपत्ती दिली, तर त्या संपत्तीचा विनियोग त्याने खूप चांगल्या अशाच गरिबांसाठी किंवा अशाच लोकांसाठी केला असता, की जे त्याने स्वतः गरिबी पाहिलेली आहे. तर त्याने तो पैसा वापरला असता. परंतु त्याच्या भाग्यात तसं नव्हतं आणि अर्थात हे सर्व जे काही घडत असतं आपल्या किंवा इतरांच्याही आयुष्यामध्ये, त्यासाठी सुद्धा प्रारब्ध हे खूप मोठी भूमिका बजावत असतं. त्याशिवाय हे अशी बुद्धी पण होणार नाही. तर त्यामुळेच म्हणतात ना, नशिबात असायला लागतं. नशिबात म्हणजेच आधीचं जे पेरून आलेलो आहे कर्म, त्याच्यावरच आधारित आत्ताची कर्म होत असतात. थोडी मुभा आहे त्यामध्ये बदल होण्यासाठी, पण पूर्णता नाहीये. त्यामुळे आपण पूर्णतः प्रारब्ध कर्माच्या बऱ्यापैकी अधीन असतो आणि त्यानुसार आत्ताची वर्तमान कर्म पण होत असतात. थोडी मुभा आहे आणि त्यामध्ये आपण भगवंताचं अनुसंधान ठेवलं, तर आपण त्या मुभेचा चांगल्या रीतीने वापर करू शकतो. अन्यथा अ, अ, इ आ फार कष्टांनाच आपल्याला आपल्या प्रारब्धामुळे सामोरी जावं लागत असतं. तर हे इथे सांगितलेलं आहे. तर त्यामुळे असं नाहीये, की आपण अनेकदा असं होतं, की कार्यकारण भाव जसं आता काल महाराजांनी सांगितलं, की प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव लागेलच असं नाही. आत्ताच्या जगामध्ये, आत्ताच्या जन्मामध्ये आपण आणि आपल्या अवतीभोवती जी लोकं आहेत, त्यांना आपण आत्ताच्या स्वतःला सुद्धा आपल्या आत्ताच्या कर्मावरून आपण पारखतो आणि दुसऱ्यांना सुद्धा त्यांच्या आत्ताच्या कर्मावरून पारखतो आणि त्यानुसारच कार्यकारण भाव लावत असतो. त्यामुळे तसा कार्यकारण भाव प्रत्येक गोष्टीचा मिळणं कठीण आहे. त्यामुळे कुठेतरी भूतकाळात सगळं काही, आत्ताचा भूतकाळ नाही या जन्मातला, तर अनेक जन्मांच्या भूतकाळात केलेल्या आहेत गोष्टी त्या समोर आल्यात. त्यामुळे अनेक गोष्टींचा कार्यकारण भाव हा लावता येतही नसतो आणि त्यामुळे कोणी असं केलं पाहिजे होतं, तसं केलं पाहिजे होतं, हे म्हणण्यालाही काही अर्थ नसतो. इतरांना तर आपण म्हणूच नये आणि स्वतःला सुद्धा तसं म्हणून खूप काही कोसू नये. आपण पुढे जावं आणि पुढे संतुलनात राहण्याचा, चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा. एवढं तेही प्रयत्न करावा. शेवटी होणार आहे तेच, की जे होणार आहे. पण प्रयत्न तरीच आपला अवश्य आहे, ही गोष्ट आहेच आहे. त्यामुळे अनेकदा असं होतं, की आपण म्हणत असतो, हे असं नाही, असं पण असं होत नसतं. असं आणि तसं म्हणून तसं हे करून आपण कुठेतरी आपलं म्हणणं किती बरोबर आहे ह्याचाही एक अहंकार आपल्याला येत असतो. त्यामुळे शांत राहणं महत्त्वाचं आहे. तर पुढे सांगतात 22वी कथा आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. पंढरपूरहून 50 मैल दूर असलेल्या एका गावी एक मनुष्य राहत असे. दरवर्षी पंढरीला चालत जाण्याचा त्याचा नियम होता आणि तो नियम त्याने 50 वर्षे अगदी कधी न चुकता चालविला. म्हातारपणामुळे अलीकडे चालत जाण्याचा त्याला त्रास होई, तरी तो पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यावाचून राहायचा नाही. एका वर्षी तो फार आजारी असल्याने फार अशक्त झाला आणि वारीला चालत जाणे अशक्य झाले. इतकी अवस्था झाली तरी पायांना फडकी बांधून व हातात काठी घेऊन म्हातारा चालत निघाला. त्याच्या मुलांनी पुष्कळ सांगून पाहिले पण त्याने ऐकले नाही. शेवटी एक मुलगा त्याच्याबरोबर चालत निघाला. 10-15 मैल चालल्यावर म्हाताऱ्याला पुढे पाऊल टाकणे अशक्य झाले आणि तो बेशुद्ध पडला. त्याच्या डोक्यावर पाणी वगैरे मारून त्याला शुद्धीवर आणलं. त्यावेळी तो इतका प्रसन्न दिसला की मुलाने त्याचे कारण विचारले. म्हातारा म्हणाला, बेटा, माझी वारी पूर्ण झाली. मला पांडुरंगाने दर्शन दिले आणि परत घरी जायला सांगितले. चल, आपण आता घरी जाऊ. घरी आल्यावर 3-4 दिवसांतच त्याने देह ठेवला. तात्पर्य, भगवंताच्या बाबतीत जो निश्चय करील त्याला तो दूर नाही. साधकाच्या अंगी थोडेसे धाडस असले पाहिजे. त्याने थोडेसे देहावर उदार झाले पाहिजे, म्हणजे भगवंत त्याला दर्शन देतो. आपली जेवढी शक्ती असेल तेवढी सगळी वापरून आपले कर्तव्य करावे आणि जेथे आपले कर्तेपण संपते तेथे त्याला हाक मारावी, किंबहुना हाक मारण्याच्या आधीच भगवंत येतो. अशा रीतीने हे महाराजांचे पण आजोबांना
आजोबा दर पौर्णिमेला जायचे पंढरपूरला, तर एकादशीला जायचे. तर आणि जसं वय होऊ लागलं तसं ते शक्य नव्हतं त्यांना. तर तेव्हा त्यांच्या मळ्यामध्येच पांडुरंग विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती आहेत असं पांडुरंगाने साक्षात्कार दिला आणि त्यांचंच दर्शन इथून पुढे घेत जा असं सांगितलेलं आहे. तर हे आहे, अशा पद्धतीने आहे आणि असे अनुभव येतातच. आणि तर हे आहे 23 निश्चयाचे बळ. मंडलेश्वर नावाच्या गावामध्ये एक प्रसिद्ध गुंड होता. त्याचे वय 56 वर्षाचे असून त्याने पेन्शन घेतलेले होते. गावामध्ये कोणी राजकीय पुढारी किंवा हरिदास किंवा साधू आले म्हणजे 4 चौघांसमोर त्याला आडवे तिडवे प्रश्न विचारून त्याची फजिती करून टाकायची, यात त्याचा हातखंडा होता. एकदा एक मोठा साधू त्या गावी आला. रामाच्या मंदिरामध्ये संध्याकाळी पुष्कळ मंडळी जमली आणि साधूचे ईश्वर भक्तीवर निरूपण सुरू झाले. निरूपण ऐन रंगात आले असता हा गुंड एकदम उभा राहिला आणि म्हणाला, अहो साधू महाराज, ही तुमची भक्ती बिक्ती बाजूला राहू द्या, पण हिंदुस्थानला स्वराज्य केव्हा मिळते ते सांगा. साधूही काही कमी नव्हता. तो म्हणाला, ते मी सांगतो, पण तुम्ही स्वतःबद्दल काही विचार केला आहे का? तुमचे आता वय झाले, काळ केव्हा झडप घालील याचा नेम नाही. तुम्ही स्वतःचे स्वराज्य साधून घ्या, देशाचे भगवंत पाहून घेईल. आजपर्यंत त्याने पुष्कळ लोकांची हबेलंडी उडवली होती खरी, पण हा साधू मात्र त्याला खरा पक्का भेटला. साधूचा तो उलट मार्मिक प्रश्न ऐकून गावगुंड चूपच बसला. निरूपण आटोपल्यावर सर्व मंडळी घरी गेली. याला रात्रभर चैन पडलं नाही. तो सकाळी लवकर उठला व स्नान वगैरे करून साधूच्या दर्शनास गेला. त्याने साधूला सांगितले की आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही. आता मी काय करू ते आपण मला सांगा. साधू बोलला, तू 2 वर्षे मौन धर आणि नामस्मरण कर. काय चमत्कार होता तो पहा. झाले त्या दिवसापासून त्या माणसाने मौन धरले आणि जपाचा तडाखा लावला. 2 वर्षे त्याने मौन पाळले. नंतर 4 वर्षांनी तो साधू पुन्हा तेथे आला. साधू आला हे कळल्याबरोबर तो त्याच्याकडे गेला आणि त्याने साष्टांग नमस्कार घातला. साधूने विचारले, काय रे, आता काय म्हणणे आहे? हे ऐकून त्याच्या डोळ्यांत पाणी आले व तो म्हणाला, महाराज, मला सर्व मिळाले. अशी स्वराज्य आली आणि गेली तरी मला जे मिळाले ते फार फार मौल्यवान आहे. मला ते नामाने मिळाले. धन्य आहे भगवंताचे नाम. गावातील सर्वांना त्याने साधूचे दर्शन करविले. पुढे तो 2-4 वर्षे जगला, पण त्याने आपला काळ नामस्मरणांत घालविला आणि धन्य होऊन गेला. तात्पर्य, भगवंताने माणसाला निश्चय करण्याची शक्ती दिली आहे. तिच्या जोरावर तो वाटेल ते ध्येय साध्य करून घेऊ शकतो. म्हणून भगवंताच्या नामाशिवाय आपण राहणारच नाही असा निश्चय केला तर वाटेल त्या वयामध्ये भगवंताची कृपा संपादन करता येईल. हे साधले तर नामानेच साधेल. एकदा नामाची चटक लागली की मनुष्य नाम सोडणार नाही. नामांत फार आनंद आहे. तर इथे या कथेच्या आधारे आता असा हा इतक्या वर्ष वयाचा 56 वर्ष वयाचा हा होता गावगुंड आणि एवढ्या वर्ष वयाचा होता तरी सुद्धा साधूच्या बोलण्याने, उपदेशामुळे त्याला उपरती आली आणि त्यानंतर साधूंनी जसं सांगितलं की 2 वर्ष मौन धारण करून नामस्मरण करत असा त्याने तो अभ्यास केला आणि त्याला तो पूर्णतः आत्मलीन स्थितीमध्ये रमू लागला. तर ही अवस्था वयाच्या 56 वर्षानंतर सुद्धा त्याने साधन केल्यानंतर ती अवस्था गाठू शकला की जो गावगुंड होता तर म्हणजे साधूंचाही पान उतारा करणं ज्याने सोडलं नव्हतं असाही व्यक्ती नामाच्या आधारे इतक्या कमी वेळात खूप चांगली अवस्था गाठू शकतो. हेच नामाचं महात्म्य आहे आणि एवढ्या कमी वेळामध्ये एवढं चित्तशुद्धी होण्यासारखं दुसरं कोणतीही साधना नाही आहे. कारण नाम हे सर्वात सूक्ष्म असं साधना पद्धती आहे आणि त्यामुळे वृत्ती परिवर्तन होण्यासाठी वृत्ती ही सूक्ष्म आहे आणि अशा सूक्ष्म
वृत्तीला परिवर्तन करणारं साधन हे सूक्ष्मच असलं पाहिजे आणि तसं ते नाम आहे. म्हणूनच कमी वेळामध्ये ह्या हा गावगुंड होता, तर तो पूर्णतः एक सज्जन मनुष्य, सज्जन काय तर पूर्णतः त्याला इतकं त्याला प्राप्ती झाली, की त्याने खरंच स्वराज्य खऱ्या अर्थाने प्राप्त केलं. तर हे नामाचं महत्त्व आहे. त्यामुळे कोणी असं समजू नये, की बाबा आता वय झालेलं आहे, आता किती आहे, काय आहे, काही नाही. नामावरती एवढीच श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे, की इथून पुढे जे पण आहे ते जर मी कालावधी जो वय झालेलं असो किंवा नसो, कोणाचाही जीवनाचा कुठलाही भरोसा नाहीये. तर त्याच्यामुळे जो काही कालावधी आहे तो मी शांतपणे अगदी निश्चयाने नाम घेईल. तर प्रत्येकालाच त्यातनं अनुभूती ह्या येणारच. अनुभूती म्हणजेच चित्त शुद्ध होणं हे होणारच आहे. आता पुढची कथा आहे 26वी. थोडा सुद्धा नियम पुष्कळ काम करतो. थोडा सुद्धा नियम पुष्कळ काम करतो. एका शहरामध्ये एक मोठा व्यापारी असे. तो व्यापारामध्येच पुढे होता असे नव्हे, तर गावातील अनेक संस्थांशी त्याचा संबंध असल्यामुळे आणि तो उदारपणाने पैसा खर्च करीत असल्याने सर्व लोकांचे त्याच्यावर मोठे प्रेम असे. एकदा त्या शहरामध्ये एक मोठा साधू आला. सर्व लोक दर्शनाला आले आणि हा व्यापारी देखील आला. त्याला पाहून साधू सहज बोलला, आपण आपले जीवन फार उत्तम रीतीने घालविता यात शंका नाही, पण त्यामध्ये भगवंताचे स्मरण जर ठेवाल तर दुधात साखर पडल्याप्रमाणे होईल. राम आपले कल्याण करील. हे ऐकून व्यापारी म्हणाला, महाराज, आपण सांगता ते योग्य आहे. मला देखील नामस्मरण करावे असे वाटते, पण सकाळी उठल्यापासून ते रात्री अंथरुणावर पडेपर्यंत मला 1 मिनिटही फुरसत मिळत नाही. दिवसभर काम करून मी इतका थकून जातो की अंथरुणावर पडल्याबरोबर मला झोप लागून जाते. मग आपणच सांगा की नाम केव्हा घेऊ? साधू म्हणाला, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे, पण रोज तुम्ही सकाळी स्नान करता, डोक्यावर पाण्याचा पहिला तांब्या घेतल्यापासून अंग पुसून धोतर नेसेपर्यंत तुम्ही तुमच्या व्यापाराचे किंवा लोकांचे काय काम करता? व्यापारी म्हणाला, नाही बुवा, त्यावेळी मी दुसरे काही करत नाही, हे खरे आहे. साधू बोलला, हे जर खरे तर त्यावेळी तुम्हाला नाम घ्यायला सांगितले तर तुम्ही नाम घ्याल का? व्यापाराने स्पष्ट सांगितले की होय, त्यावेळी मी जरूर नाम घेईन. यावर साधू म्हणाला, ठीक आहे. मग स्नानाला बसून पाण्याचा पहिला तांब्या डोक्यावर घेतला की विष्णू सहस्त्रनाम म्हणायला सुरुवात करायची आणि मग अंग पुसून धोतर नेसणे होईपर्यंत ते संपवायचे. असा नियम उद्यापासून तुम्ही करा. माझा आशीर्वाद आहे. राम तुमचा अंतकाल फार गोड करेल. व्यापारी अत्यंत प्रामाणिक होता. त्याने अगदी दुसऱ्या दिवसापासून स्नानास आरंभ करण्याच्या वेळी विष्णू सहस्त्रनाम म्हणण्यास सुरुवात केली. ते म्हणण्यास त्याला 15 मिनिटे लागत. 10-12 वर्षे याप्रमाणे गेली. त्याचा हा नियम अगदी अखंड व बिनबोभाटपणे चालू राहिला. पुढे त्याला मेंदूचा आजार झाला. त्याचे डोके भयंकर दुखे, इतके की ते दुखू लागले म्हणजे डोके आपटून प्राण द्यावा असे त्याला होई. जवळ पैसा होता व लोकांची मदत होती, म्हणून जेवढे उपाय शक्य होते तेवढे सगळे करून झाले. पण त्याला यत्किंचित गुण आला नाही. त्याचा आजार वाढतच गेला आणि एक दिवस तो बेशुद्ध झाला. त्याची आशा सोडून सर्वजण मरणाची वाट पाहत बसले होते. इतक्यात रस्त्यांतून एक वैदू ओरडत चालला होता की डोकेदुखीला औषध आहे. एकाने त्याला घरात बोलून हा बेशुद्ध रोगी दाखविला. वैदू म्हणाला, माझ्यापाशी एक मुळी आहे. ती पाण्यामध्ये उकळून ते पाणी डोक्यावर ओतले म्हणजे रोगी बरा होतो. पण मुळी मात्र जहाल आहे. रोगी बरा तरी होईल किंवा दगावेल तरी, म्हणून तुम्ही विचार करा. व्यापाऱ्याचा मुलगा म्हणाला, नाहीतरी आता सर्व उपाय थकले आहेत. हा उपाय करून पाहू. चांगला परिणाम झाला तर बरेच झाले. त्याप्रमाणे वैदूच्या मुळ्या पाण्यात उकळल्या. रोग्याला खोलीतच मोरीवर बसविले आणि त्याच्या डोक्यावर पाण्याचा तांब्या ओतला. डोक्यावर पाणी पडले. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की बेशुद्धीमुळे असलेला तो व्यापारी एकदम शुद्धीवर येऊन, काय म्हणतात, डोक्यावर पाणी पडले. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की बेशुद्धीमध्ये असलेला तो व्यापारी एकदम शुद्धीवर येऊन ओम विश्वम विष्णुर्वषटकारो असे विष्णू सहस्त्रनाम घडाघडा
म्हणू लागला. हे सर्व त्याने स्पष्टपणे म्हटले आणि सर्वांना नमस्कार करून प्राण सोडला. तात्पर्य: परमार्थामध्ये फार करावे लागत नाही, थोडेच पण प्रामाणिकपणे आणि चिकाटीने करावे लागते. गीतेमध्ये भगवान सांगतात की अंतकाळी जो माझे नाम घेतो त्याचा मी उद्धार करतो. हे जर खरे तर एवढ्या थोड्या नियमाने सुद्धा व्यापाराचा उद्धार झालाच असला पाहिजे, यात शंका नाही. आपण प्रापंचिक माणसे आहोत. आपण नियम अगदी थोडाच करावा, पण तो प्राणाबरोबर सांभाळावा. नियम कसा असावा? जेवायला बसताना पहिला घास घ्यायच्या आधी 10 वेळा नाम घ्यावे आणि निजण्याआधी अंथरुणावर पडले की भगवंताची मूर्ती डोळ्यांसमोर आणून त्याच्या पायावर मस्तक ठेवून निजावे. किंवा सकाळी उठल्याबरोबर अंथरुणातून बाहेर पडायच्या अगोदर, भगवंता तुझ्या कृपेने आजचा दिवस उजाडला आहे, तुझ्या स्मरणात तो जाऊ दे, अशी प्रार्थना करावी. नाहीतर प्रत्येक काम सुरू करताना राम म्हणावे व ते झाले की कृष्णार्पण म्हणावे. हा तर सर्व नियमांचा राजा आहे. थोड्या नियमाने सुद्धा फार मोठं काम होतं. अशा रीतीने इथे अंतकाळी जो काही नियम आहे, जरूर नाही की खूप तासनतास ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर ते करावं, ती मोठी भाग्याचीच गोष्ट आहे. परंतु असंही नाही आहे की थोडा कालावधीसाठी जरी आपण साधन केलं तरी सुद्धा अंतकाळामध्ये त्याची आपणाला आठवण होते आणि आपला अंतकाळ साधण्यासाठी ईश्वरीय शक्ती, सद्गुरू शक्ती आपणाला मदत करत असते. हे इथे या संदर्भातले महाराजांच्या अनेक साधकांचे अनुभव आपण यापूर्वी सुद्धा वाचलेले आहेत. अगदी काही जणांना तर महाराजांनी 1 वेळा राम म्हणायला सांगितलेलं आहे. आणि कारण इथे किती तास बसतोय, किती हे तासनतास करणं, जास्तीत जास्त कालावधी करणं ही चांगली गोष्ट आहे, त्याबद्दल वादच नाही आहे. परंतु त्यामध्ये जर भाव नसेल तर त्याचा परिणाम हा किती कालावधी बसलाय त्याचा फायदा होईल. परंतु जर भावपूर्ण अगदी थोडंसं जरी साधन करता येत असेल, ज्यांना शक्य नाही त्यांना तर भावपूर्ण, किंवा ज्यांना शक्य असतं त्यांना सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण शक्य असतं तेव्हा मग साधन करण्याची बुद्धी होतेच असं पण नाही आहे. तर हेही आहे. परंतु जर बुद्धी होते त्यावेळेला मात्र थोडंसं जरी केलं तरी सुद्धा ते पूर्णतः भावपूर्ण होणं अत्यंत आवश्यक आहे. तर थोडाच पण प्रामाणिक आणि तळमळीचा जर अनुसंधान असेल, नामस्मरण असेल, तर त्याचा योग्य तो परिणाम झाल्याशिवाय राहत नाहीच. आणि आपला अंतकाळ हा अशा पद्धतीने आपले संत आपला साधण्यास मदत आपल्याला करतात. तर इथे ही घटना आपल्याला सांगते आहे. आता पुढची एक गोष्ट वाचू आणि पुढचं 27वी कथा आहे. देवाला अर्पण. एका गावामध्ये एक मोठा साधू राहत असे. तेथे येणाऱ्या लोकांना तो सन्मार्गाला लावी आणि उपदेश करी. असा उपदेश करताना साधू एकदा म्हणाला, आपले जे जे आहे ते भगवंताला अर्पण करावे, त्याच्या योगाने मनाला शांती मिळते. साधूची एक शिष्यण होती. तिला एक मुलगा होता. तिने विचार केला की आपण मुलगा गुरूंना अर्पण करावा म्हणजे आपले कल्याण होईल. त्याप्रमाणे तिने आपला मुलगा साधूला अर्पण केला. साधूने पण तो घेतला. अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे त्या मुलाचे सर्व काही तो साधू करू लागला. मुलाला 8वे वर्ष लागल्यावर त्याची मुंज करावयाची ठरवून साधूने मोठा समारंभ केला. पुष्कळ मंडळी पान सुपारीला आली, अन्नदान झाले आणि भिक्षावळ देखील चांगली आली. सर्व लोक आनंदात होते. इतक्यात मुलाची आई रडू लागली. सगळ्यांना आश्चर्य वाटले. सगळ्यांना आश्चर्य वाटले. बातमी साधूपर्यंत पोचली. तेव्हा त्याने रडण्याचे कारण बाईला विचारले. बाईने सांगितले की महाराज, आपण माझ्या मुलाची मुंज केली खरी, पण आपण हांसळी केली नाही. बाईचे हे बोलणे ऐकून साधूला हसू येऊ लागले. तो म्हणाला, बाई, तुम्ही असे कसे विचारता? तुम्ही मुलगा मला अर्पण केला तेव्हापासून तो माझा झाला. जर तो मुलगा माझा आहे तर त्याला हांसळी नाही म्हणून तुम्ही का रडता? मी पाहिजे तर रडेन. आजूबाजूची मंडळी
हसू लागली. असं ती बाई म्हणाली की मी पाहिजे तर रडेन. तर साधूला उत्तर देते आजूबाजूची मंडळी हसू लागली. तात्पर्य आपण एखादी वस्तू देवाला अर्पण केली तर ती सुखरूप राहावी म्हणून अर्पण करतो, किंवा आपले नाव व्हावे म्हणून अर्पण करतो, किंवा आपले पाप कमी व्हावे म्हणून अर्पण करतो. हे काही खरे नव्हे. देवाला काय कमी आहे म्हणून आपण त्याला द्यावे? आपली आसक्ती, आपला माझेपणा, आपला लोभ कमी व्हावा म्हणून आपण देवाला अर्पण करायचे असते. हे समजून अर्पण केले नाही तर वस्तू तर जातेच आणि फायदा मात्र काही होत नाही. देवानेच दिलेले आपण त्याला परत देतो, ही भावना अर्पण करणाऱ्याच्या मनात असावी. तर इथे अर्पण करताना कोणती भावना असावी हे इथे सांगितलेलं आहे. अर्पण करताना कधी कधी जास्त आहे आपल्याकडे आता, तर अर्पण केलं तर चांगलंच आहे. हल्ली तर इन्कम टॅक्समध्ये पण मदत मिळते. तसं असेल तरी अर्पण करताना जरूर इन्कम टॅक्सची मदत, इन्कम टॅक्स वाचतो आणि हे चांगली गोष्ट आहे. पण त्यामुळे जरी आपण दान करत असतो तरीसुद्धा ते देत असताना मात्र हीच भावना असावी की बाबा हे माझ्या आतली अशीच बुद्धी होऊ दे. जरी आपल्या भाग्याने जरी धनसंपत्ती येत असेल तरी ती दान करण्याची बुद्धी येऊ दे. ही ही दान करण्याची किंवा त्यात आसक्ती वाटता कामा नये. ही देण्याचीच बुद्धी माझी कायम राहावी आणि हे महत्त्वाचं आहे. तर इथे महाराज सांगतात की कधी कधी भीतीपोटी माणूस दान करत असतो, काही पापाचं क्षालन होण्यासाठी करत असतो, किंवा काही पुण्य जमा होण्यासाठी करत असतो, किंवा एखादी गोष्ट जर भगवंताकडे दिली तर तिथे ती सुखरूप राहील म्हणून करत असतो. तर असे हेतू असतात. परंतु महाराज इथे आपल्याला स्पष्ट करतात की आपल्या अंतरी विकार वाढू नयेत, विकार नाश व्हायला पाहिजेत, ह्या अर्थाने आपण दान केलं पाहिजे. ह्या दृष्टीने जागरूक राहून आपण दान केलं पाहिजे, तरच ते खरं दान आहे. अन्यथा अशा जर गोष्टी असतील की आपण जसं आता ते हेच असतं की अमुक परीक्षा आहे, काय आहे, तर मी एवढं देतो, मला एवढं मिळालं पाहिजे, तर असा हा व्यवहार केला जातो. तर ते खरं काही देणं नव्हे. तर हे इथे सांगता आहेत, महाराज आपल्याला सांगतायत. तर अशा पद्धतीने आता पुढची कथा आहे की मला सर्व धर्म सारखे, मला सर्व धर्म सारखे. एकदा एक सुशिक्षित बाई एका साधूच्या दर्शनास गेली. बाई मोठी हुशार व बोलकी होती. साधू सहज म्हणाला, बाई तुम्ही इतक्या परीक्षा पास झाला, त्या पास करण्यासाठी पुष्कळ पुस्तके वाचली असतील नाही का? बाई म्हणाली, होय, तर पुष्कळ पुस्तके वाचावी लागतात आणि ती निरनिराळ्या भाषेमध्ये, निरनिराळ्या भाषांमध्ये, म्हणजे इंग्रजी, मराठी आणि संस्कृत ह्या भाषांमध्ये वाचावी लागली. साधूने विचारले, मग तुम्ही भगवद्गीता वाचली आहे का? बाईने उत्तर दिले, हो हो, हो हो, तर माझ्या MA परीक्षेलाच भगवद्गीता होती. साधू बोलला, मग श्री कृष्णाच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. आपल्या धर्मामध्ये गीतेसारखा ग्रंथ नाही. त्याचे आचरण जो करील त्याला भगवंत भेटेल. साधूचे हे बोलणे ऐकून बाई फणकाराने म्हणाली, अहो, तुम्ही श्रीकृष्णाला आणि त्याच्या गीतेला एवढे महत्त्व का देता? मला तर सर्व धर्म एकसारखेच वाटतात. नंतर इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा झाल्यावर तिने विचारले, महाराज, माझी मुलगी लग्नाची आहे. अजून तिचे कोठे जुळत नाही. तिचे कसे होईल याची मला काळजी वाटते. तिचे लग्न कसे होईल ते सांगा. साधूही काही कच्चा नव्हता. तो म्हणाला, बाई ज्या बाईला सर्व धर्म सारखे वाटतात, ज्या बाईला सर्व धर्म सारखे वाटतात, तिच्या मुलीचे इतर मुलीसारखेच होईल. तेथे काळजीचे कारण कोठे आहे? हे उत्तर ऐकून बाई वरमली आणि गप्प बसली. तात्पर्य, आपल्या सोयीने आपण माझेपणा ठेवतो आणि काढतो. गीता ही साऱ्या जगाला मान्य आहे. तिचे आचरण जो करील तो सर्व जगावर प्रेम करेल. त्याला खरोखरच सर्व धर्म एका भगवंताचेच आहेत असे मनापासून वाटेल. अशी अवस्था येईपर्यंत मात्र ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो त्याप्रमाणे आचरण ठेवावे. त्यानेच आपली चित्तशुद्धी घडेल आणि भगवंताचे प्रेम उत्पन्न होईल. हे इथे सांगितलं. जे जे वाचतो ते आपणाला त्याचं जे वाचू, जो अभ्यास करू, जे ऐकू, त्याचं मनन चिंतन करून केवळ ज्ञान वाढवणं हेही नाही आहे, तर मनन चिंतन करून
नंतर ते आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष उतरवणं, ह्या सर्व गोष्टी केल्या तरच ते ज्ञान ही आपली असेट होते. असेट म्हणजे संपत्ती होऊ शकते, अन्यथा ते होणार नाही. हे इथे महत्त्वाचं आहे. आणि असंच असतं की ज्या काही परीक्षा असतात, तर त्याच्यामध्ये अभ्यासाला अनेक ग्रंथ असतात, अनेक तत्वज्ञानविषयी गोष्टी असतात, परंतु ते परीक्षेच्या दृष्टीने केलेले असतात अभ्यास, की किती चांगला अर्थ लावता येईल, सांगता येईल, किती चांगलं उत्तर लिहिता येईल, किती चांगलं समजावून सांगता येईल, ह्या दृष्टीनेच तो केलेला अभ्यास असतो. आणि त्यामुळे आचरण, ते अभ्यास केल्यानंतर त्यातनं आपल्या जीवनामध्ये आचरण करणं, ह्यापासून अनेक माणसं ही दुरावतातच. अशी गोष्ट घडते, कारण तो अभ्यास हा परीक्षेसाठी आणि पांडित्यासाठी केलेला अभ्यास असतो. आता त्यातूनही बाबा बेलसरे किंवा आपले डॉक्टर शिवाजीराव भोसले आहेत, कलेडोनचे, त्यांची पण खूप सुंदर सुंदर प्रवचनं ते पूर्ण महाराष्ट्रभर किंवा भारताबाहेर पण घ्यायचे. तर ही फार कमी मंडळी अशी आहेत की ज्यांनी इतकं मोठं शिक्षणही घेतलेलं आहे तत्वज्ञानात, आणि त्यामध्ये डॉक्टरेट मिळवलेली आहे, PhD पर्यंत काम केलंय, आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा त्यांनी तसं आचरण केलेलं आहे. कारण त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू होते आणि त्यामुळे त्यांनी तेवढी उच्च अवस्था गाठले. अन्यथा अनेक जण PhD करतील किंवा काय, परंतु आचरण किती असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे परीक्षेसाठी केला जाणारा गीतेचा अभ्यास आणि अभ्यास करायचा आहे, मला जाणून घ्यायचं आहे, ह्यासाठी केला गेला जाणारा अभ्यास आणि आपल्या सद्गुरूंच्या स्मरणात केला जाणारा अभ्यास, ह्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर हे पण आहे. तर त्यामुळे आपण जे आचरण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता पुढची गोष्ट वाचूया. 29. तुकोबांची धिंड. साधनावस्थेमध्ये असताना तुकोबांनी जेवढ्या हाल अपेष्टा, जेवढी निंदा सोसली, तितकी फारच थोड्या साधूंच्या वाट्याला आली. पण या कडक भट्टीमधून जे सोने तयार झाले ते आज 300 वर्षे होऊन गेली तरी अजून कसे तेजाळ आहे. एका शिमग्यामध्ये देहूच्या टार्गट लोकांनी विचार केला की अरे, हा तुक्या लेकाचा रात्रंदिवस त्या पांडुरंगाचे डोके धरून बसतो आणि जरा वेळ मिळाला की रानात डोंगरावर जाऊन बसतो. याची जरा गंमत करू म्हणून धुळवडीच्या दिवशी अगदी सकाळी 15-20 मंडळी एक मोठे गाढव, कांद्याच्या माळा, काजळी, डबे व काठ्या असा सरंजाम घेऊन तुकोबाच्या दारासमोर जमले आणि सगळ्यांनी मिळून त्याच्या नावाने पांचजन्य केला. तुकोबा स्नान आटोपून देवपूजा करण्यात गुंतले होते. गडबड ऐकून ते बाहेर आले तेव्हा एक शिष्ट पुढे झाले आणि म्हणाले, अहो तुकाराम, आज आम्ही तुमची मोठी मिरवणूक काढणार आहोत. तुम्ही साधू बनला नव्हे का? काय म्हणाले ते? अहो तुकाराम, आज आम्ही तुमची मोठी मिरवणूक काढणार आहोत. तुम्ही साधू बनला नव्हे का? तुम्ही आमच्या गावचे भूषण आहात. हे बोलणे ऐकून तुकोबा अगदी मुकाट्याने पुढे झाले, कारण त्या लोकांशी विरोध करणे म्हणजे जास्त प्रसंग ओढवून घेणे होय, ही गोष्ट त्यांना माहीत होती. मंडळींनी तुकोबांना गाढवावर उलटे बसवले, त्यांच्या गळ्यात कांद्यांच्या माळा घातल्या, तोंडाला काजळी फासली आणि डबे बडवीत मिरवणूक गावातून निघाली. गावातली सगळी लोक हसू लागले. पण तुकोबा मनात म्हणाले, पांडुरंगा, तुझी इच्छा आज अशी आहे ना, मग तसेच होऊ दे. मिरवणूक गावांतून फिरून घरी परत आली व सर्व मंडळी निघून गेली. जिजाबाईला फार वाईट वाटले व ती म्हणाली, काय मेले दुष्ट लोक. पण लगेच तुकोबा म्हणाले, छे छे अवले, लोकांना का नावे ठेवतेस? अगं, आपली गावातून मिरवणूक तरी केव्हा निघायची? पांडुरंगाने केले ते योग्यच केले आहे. काय म्हणतायत महाराज की
छे छे अवले, लोकांना का नावे ठेवतेस? अगं आपली गावातून मिरवणूक तरी केव्हा निघायची? पांडुरंगाने केले ते योग्यच केले आहे. तात्पर्य, जे जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते, ही खरी भावना झाली ही की वाईट गोष्टीचे देखील कौतुक वाटते. झाडाचे पान सुद्धा जर भगवंताच्या सत्तेने हलते, तर मग आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी त्याच्या सत्तेने होतात. हे काय सांगायला पाहिजे? आपण नेहमीच सावध राहावे. प्रसंग आला की भगवंताचे स्मरण करून त्याच्या इच्छेवर सोपवावे, म्हणजे कर्तव्य बरोबर होऊन शिवाय फलाचे सुख-दुःख साधणार नाही. काय सांगतायत? की जे जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते. ही खरी भावना झाली की वाईट गोष्टीचे देखील कौतुक वाटते. झाडाचे पान सुद्धा जर भगवंताच्या सत्तेने हलते, तर मग आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी त्याच्या सत्तेने होतात. हे काय सांगायला पाहिजे? आपण नेहमी सावध राहावे. प्रसंग आला की भगवंताचे स्मरण करून त्याच्या इच्छेवर सोपवावे, म्हणजे कर्तव्य बरोबर होऊन शिवाय फलाचे सुख-दुःख बाधणार नाही. तुकाराम महाराजांनीच त्यांनी विरोध नाही केला, कारण विरोध केला असता तर अजून जास्त प्रसंगाला सामोरी जावं लागलं असतं, हे तुकाराम महाराज पूर्णतः जाणत होते. आणि त्यामुळे ते सगळ्या लोकांच्या इच्छेप्रमाणे त्यांना शरण गेले आणि सगळ्या त्यांचा सरंजाम केल्यानंतर ते त्यांनी पांडुरंगाला आठवण केली की आज तुझी अशी इच्छा दिसते, तर काही हरकत नाही. तर जर देवाचीच अशी इच्छा आहे असं मानून त्यांनी ते स्वीकारलं आणि त्यांनी तशी मिरवणुकीला सामना केला त्यांनी. आणि त्याचं त्यांना दुःख न वाटता आपली अशी गावातून त्यांनी मिरवणूक निघाली एवढंच पाहिलं. ती कशी निघाली, कोणावरून निघाली, काय हार तुरे घातले होते, काय ढोल ताशा वाजवले होते, हे काही त्यांच्याकडे लक्ष नाही दिलेलं आहे त्यांनी. कारण ही भगवंताची इच्छा आहे, तर मिरवणूक निघते. भगवंताची इच्छा आणि मिरवणूक हे दोनच गोष्टी त्यांना दिसल्या आणि त्याचंच त्यांनी अवलेसाठी त्यांनी त्या मिरवणुकीचं पण कौतुक केलेलं आहे. तर ह्या पद्धतीने, नाहीतर त्यांना कशाची मिरवणुकीची इच्छा आहे किंवा लालसा आहे नाही. आणि तरी सुद्धा त्यांनी अवलेच्या सुखासाठी का होईना, परंतु तिला समजवण्यासाठी त्यांनी त्या पद्धतीने ते स्वीकारलं पण आहे आणि कौतुकही केलेलं आहे या गोष्टींचं. तर अशा पद्धतीने हे अत्यंत अवघड आहे, परंतु आपल्या संतांनी हे साधलंय. ते सुद्धा आपल्यासारखेच होते आणि आपल्याही पेक्षा जास्त. आता असली हाल अपेष्टा कोण सहन करेल? कोणीच नाही सहन करणार. एवढं महाराजांनी आणि अख्ख्या गावभर असं. आणि बरं, गावातली लोक सुद्धा हसतायत. कोणीही गावातली लोक जर ही जी काही 5-7-10 मुलं आली असतील त्यांना विरोध करू शकले नसते, परंतु नाही करू शकले. सगळ्यांनी हशाच बघितला आपल्या संतांचा आणि म्हणूनच ते तेवढे निखरले, ते एवढे सोने हिरे असे झाले ते. आणि त्यामुळे त्यांच्या निर्याणानंतर पण इतकी वर्षे झाली तरी आपल्या माऊलीचं, तुकाराम महाराजांचं, समर्थांचं, कुठल्याही संतांचं आपलं तेज अजून कमी झालेलं नाहीये. दिवसेंदिवस उलट ते वाढतच जातं. महाराजांनी सांगितलेलं पण आहे की संतांचं तेज हे दिवसेंदिवस वाढत जातं. तर हे आहे. तर कारण त्यांनी सोचलंयच तितकं, जो जितका सोसेल तितका तो तेजस्वी होत जातो. तर ह्या पद्धतीने इथे आपणाला ह्या कथांच्या आधारे शिकवलेलं आहे. तर हे आहे. आपण थांबूयात आणि महाराजांचं नाम घेऊयात. अशीच एक गंमत म्हणून आता एक गोष्ट मध्ये त्यांच्या शेती आणि अग्निविषयी महाराजांनीच त्या योजल्या होत्या किंवा आणि भुवाळाचार्य आहेत त्यांचे पण आशीर्वाद आहेत पाठीशी, म्हणून माझ्याकडून अग्निहोत्राचं कार्य होते. अन्यथा ते झालं नसतं. सद्गुरु शक्तीशिवाय होऊ शकतच नाही. तर ती मी ठरवून नाही होत आहे, ते करून घेतलं जात आहे आणि ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मला ते करायला भाग पण पाडलं जात आहे. ही पण गोष्ट आहे आणि त्यासाठीच्या सगळ्या व्यवस्था पुरवल्या पण जात आहेत. आता वर्षाने लॅपटॉपसाठी खूप मोठं योगदान केलं. त्याच्यामुळे ते साधन आहे की आता आपल्याकडेच असल्यामुळे ते शिकताय. आता 1 आठवड्यात बाच्याकडून शिकून त्याच्यावरती त्या मीटिंग्सच्या जवळजवळ 3 दिवसांच्या मीटिंग्सच्या 27 छोटे छोटे व्हिडिओज झाले. तर ते आता 3-4 दिवसात चालू होतं.
तर त्याच्यामध्ये फार गमती राहतात. एकतर नवीन नवीन शिकत आहे आणि त्याच्यानंतर ते एडिटिंग ज्याच्यामध्ये करायचे ते पैसे न भरता ज्याच्यात करू शकतो असं ॲप आपण वापरतोय. तर त्याच्यामुळे ते ॲप फार गंमत करत असतं जरा. म्हणजे कधी ते चालतं, कधी पण तरीसुद्धा त्यामध्ये 27 व्हिडिओमध्ये सगळे आले. एकाच व्हिडिओमध्ये शंकरदादा दिसले नाहीत. बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये ते आलेत. तेच वर्षा म्हणाली, "आता हे एक तर आपण फुकट वापरतोय, अजून त्याला किती त्याने मदत करायची?" म्हणजे भरपूर त्याने काम केलंय. म्हणजे एवढा रिझल्ट चांगलाच आहे फुकटचं ॲप्लिकेशन वापरून सुद्धा. तर ते चांगलं आहे. तर काल एक असं होतं, की जो व्हिडिओ कच्चा असतो अ, तो तयार झाल्यानंतर त्याला आपल्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घ्यायचं असतं आणि नंतर तिथून YouTubeवरती टाकायचं असतं, अशी ती पद्धत आहे. तर मग ते एक तयार झाल्यानंतर तिथे अ, त्यावेळेला काय झालं, ते शंकरदादा उलटे झालेले दिसले. असे म्हणजे अ, असे आपण आहेत तर तसे उलटे आणि मी त्यांना सरळ करायला जाते तरी ते काय होत नव्हते त्या यंत्रावरती. आणि नंतर त नंतर असं वाटलं की झाले असतील आता सरळ म्हणा. पण आणि त्यांना मी तिथं लोड केलं, दुसरीकडे पाठवलं, तर तिथे दिसलं की ते उलटेच आहेत अजून. तर वर्षाला फोन केला. असं 2दा झालं आणि नंतर मी परत चेक म्हणजे परत त्यांना सरळ करायला गेली, तर मला मूळ व्हिडिओमधनं ते दिसेच ना. आता सरळ कुठून करायचं त्यांना? तर असं आहे. तर वर्षाला मी म्हटलं की बघ आता एकदा ह्याच्यात दिसतंय, एकदा दिसत नाही. आता त्यांना सरळ करायला जाते, तरी ते सरळ झाले नाहीये. आणि आता तर त्याच्यात दिसतच नाही. तर आता त्यांना सरळ कसं करायचं आणि पुढे कसं पाठवू, काय करू? तो वर्षा म्हणते, "काय काही नाही. ते वो शीर्षासन कर रहे हैं, ऐसे वो वीडियो हो रहा है." मैंने बोला, "अभी वो शीर्षासन कर रहे हैं कि हमें शीर्षासन करके सुनना पड़ेगा?" तर आता असं आहे एक तर त्याच्यामुळे ह्या गमती असतात, की ह्या गमती होतात आणि संतांच्या सहवासामुळे त्या गमती तेवढ्या होतात. अ, तर गमती म्हणण्यापेक्षा ते एवढं आता ह्याच्यात इतके 4-4 दिवस, 5-5 दिवस बसून करण्यासारखं त्याच्यात आपल्याला काय आहे नाहीये. परंतु भगवंत हे करायला त्याची इच्छा आहे म्हणून करत आहे आणि त्यामुळे चालू आहे त्याची इच्छा आहे. तर पण त्याची इच्छा असताना करत असताना पण माणसाचं मनोबल चांगलं राहण्याची दक्षता पण परमेश्वर घेतो. मग असे सगळे साथी असतात, की ते कोण काय-काय योगदान करतात. तर वर्षाला फोन केल्यामुळे तिने असा एवढा जोक केला आणि खरंच तिने ते बोलत असतानाच ते सरळ पण झाले. अशी गंमत सगळी होती. तर हे आहे. तर हे म्हणजे तर आपण संसारी आहोत. आपण आपल्यासाठी ह्या गोष्टी पण मोठ्याच आहेत. आता आपल्या संतांनी खूप मोठं अनुभवलं. पण आपल्यासाठी ह्याही तेवढ्याच आपल्या पातळीवरच्या ह्या चांगल्याच आहेत. असं आपण स्वतःला शाबासकी द्यायची. अ, आणि आहेतच आहेत चांगल्या. त्याबद्दल काही मजा आली. त्यामुळे मी आज पण तिला दुपारी फोन लावला आणि तिने उचलला नाही. पण तोपर्यंत परत ते काम जिथे अडलं होतं ते झालं आणि मग हे असं सगळं चालू आहे. एखादी गोष्ट आपण करतोय किंवा हाती आली आहे, तर शक्यतो ती नीट जर होत असेल, त्याच्यासाठी 2-4 वेळा प्रयत्न केले आणि जरी वेळ गेला तरी हरकत नाही. कारण एकदाच संधी मिळालेली असते. एकदा का तयार करून ते पुढे पाठवलं की परत नाही काय करता येणार आहे. आणि मग करायचंच आहे तर कसंही पाठी टाकायची नको. तर त्याला आपल्याला जितकं होईल तितक्या पद्धतीने नीट जर गेलं तर ते चांगल्या रीतीने पोहोचेल. अशी गंमत आहे. आपण नाम घेऊया आणि थांबूया. वर्षा काय म्हणते? नाही, छान चाललंय सगळं. चांगलंय, खूप चांगलंय. चालेल. आपण हे महाराजांनीच बघ कसं आहे, महाराजांनी ह्या ज्ञानेश्वरीचं पण असंच होतं. तेव्हा ते वाचन चालू होतं, तेव्हा अग्निहोत्राच्या संदर्भातले सगळे रेफरन्सेसचं काम करून घेतलं, मराठी, हिंदी आणि ते सगळे व्हिडिओ झाले त्या. आत्ताही महाराजांनी म्हणजे जे आपण अभ्यास करतोय, म्हणजे हे सर्व संत हे वैश्विक कार्यात कसे लागलेले आहेत. आपल्याला वाटतं हे म्हणजे ह्याची प्रचिती पुन्हा एकदा आली. आणि आता शेतीच्या संदर्भातलं आहे, तर ते शंकरदादा महाराजांना इतकं मानतात एकदम म्हणजे त्यांचे पूर्ण त्यांच्या वचनांवर चालणारे आहेत, असे भेटणं आणि त्यांचं पुन्हा आणि आपलं हे अभ्यास करत असतानाच त्यांची भेट होणं आणि त्यांच्या संदर्भातले व्हिडिओ तयार होणं आणि हे 5 महिने चालू होतं, येऊन लॅपटॉप 5 महिने झाला आणि हे तर हा समय आहे. 5 महिने अक्षरशः आपल्याला कोणीच नाही भेटलं शिकवायला
आणि 1 आठवड्यामध्ये 8वीतल्या मुलाने शिकून तयार करून डिस्पॅच पण झाली. तर ही गोष्ट सर्व काही योजना आहे, योजनेच्या अंतर्गत, वैश्विक योजनेच्या अंतर्गत गोष्टी घडत असतात. तर त्यामुळे तेवढं थांबणं आणि हे करणं, कोणावरही दोषारोप न करता त्या संयम ठेवत चित्त शुद्ध ठेवण्याचाच प्रयत्न, एवढीच गोष्ट करणं गरजेचं आहे. आणि आत्ता हे महाराजांचं वाचन नसतं तर फार खूप काही त्रासदायक झालं असतं सगळं हे कार्य करताना पण महाराजांमुळे ते सोपं मन चित्त शुद्ध ठेवत असताना ते होत आहे. ही महत्वाची गोष्ट. आपण नाम घेऊया आणि थांबूया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. जय जय रघुवीर समर्थ. नर्मदे हर.